सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो खास असणार आहे आणि स्नेहाताईंची नाशिकवरून ऑर्डर आहे। खूप मोठी ऑर्डर आहे बरं का। आणि स्नेहाताई नाशिकच्या आहेत पण दुबईमध्ये राहतात, त्यामुळे त्यांची खूप मोठी ऑर्डर आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। जवळपास 70,000ची ताईंनी आपल्याला ऑर्डर केलेली आहे। तर ताईंनी काही काही खरेदी केले हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्या राहतात दुबईमध्ये, पण नाशिकमध्ये ती ऑर्डर जाणार आहे आणि तिथून त्यांचा भाऊ दुबईला घेऊन जाणार आहे। तर ताई महालक्ष्मी सेवा सुद्धा अगदी लहानपणापासून करतात आणि आपलं चॅनल बघून त्या जास्तीत जास्त पूजा लक्ष्मीची करतात आणि त्यांचे काही अनुभव सुद्धा आहेत बरं का सेवेचे, ते सुद्धा तुम्हाला लवकरच ऐकायला मिळतील आपल्या चॅनलवरती। तर हे केळीचं पान आहे बरं का आपल्याकडलं। तर हे केळीचं पान जे तुम्ही बघताय हे आपण खास बनवून घेतलंय सर्व ताईंच्या रिक्वायरमेंट नुसार। कारण केळीच्या पानावरती बघा अगदी तुम्ही नैवेद्यासाठी ताट सुद्धा ठेवू शकता केळीचं। तर मी तुम्हाला केळीचं पान दाखवणार आहे आणि नैवेद्य वाटायचे की ताईंनी घेतलेले आहेत। तर आपला एक लाईव्ह झाला त्याच्यामध्ये ताईंनी बुकिंग केलेलं आहे। तर बघा आपल्याकडे हे आपल्याकडे केळीचं पान आहे आणि हे केळीचं जे तुम्ही बघताय पान खणाचं, त्या केळीच्या खणाच्या पानामध्ये तुम्ही असं अगदी देवी देवतांना नैवेद्य स्वामींना त्याचबरोबर माता लक्ष्मीला दाखवू शकता। तर हे केळीच्या पानामध्ये बघा नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याकडे खूप छान आपल्याकडे हे ताट सुद्धा आले आणि हे पान जे आहे ते प्युअर खणामध्ये आपण बनवून घेतलेलं आहे बरं का। ज्या ताईंना हे केळीचं पान हवं आहे खणामध्ये त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। त्यासोबत बघू शकता हे आपल्याकडलं पितळेचं केळीचं पान आहे। ताई दुबईवरून आपला व्हिडिओ बघतात आणि त्या नाशिकच्या आहेत, तर त्या दुबईवरून त्यांनी ऑर्डर केलेलं आहे बरं का, त्यांची कायम ऑर्डर राहते। तर हे पितळेचं केळीचं पान आहे, त्याच्यामध्ये नैवेद्याची ही वाटी सुद्धा आहे। तुम्ही वाटी एक घेऊ शकता किंवा दोन सुद्धा घेऊ शकता। तर असं हे सुंदरसं बघा पितळेचं प्युअर ब्रासचं केळीचं पान तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे। ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा। हळदी कुंकू चालू आहे, तर भरपूर ताईंनी बघा एक रील्स पण मी शेअर करणार आहे। हळदी कुंकवासाठी बघा आपल्याकडलं हे जाळीचं ताट बऱ्याचशा ताईंनी फोटोशूटमध्ये, आता नवीन वधू असतात म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे ते तिळगुळ हलव्याचे दागिने घालून खूप छान असं फोटोशूट आणि व्हिडिओ वगैरे करतायत। त्याचबरोबर आपल्या घरी हळदी कुंकू आहे, तर हळदी कुंकवासाठी किंवा पूजेसाठी बघा हे बेस्ट ऑप्शन आहे। हे सुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेलं आहे आणि त्यासोबत ताईंनी लाईव्ह मध्ये बघा हळदी कुंकवाचे करंडे बुक केले आहेत, तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा हे हळदी कुंकवाचे करंडे आपल्याकडे ताईंनी घेतलेले आहेत। त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये तुम्ही तिळगुळ सुद्धा ठेवू शकता, साईडना अशी फुलं वगैरे ठेवू शकता। हळदी कुंकवासाठी बघा हा बेस्ट ऑप्शन आहे। ज्या ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। जाळीचं ताट हे बघा हळदी कुंकवासाठी जाळीचं ताट, ज्या ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे, कारण ह्याचं क्वालिटी खूप सुंदर आहे। अगदी तुम्ही 10 वर्ष जरी तुम्ही हे वापरलं तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा हे वापरता येईल, एवढ्या चांगल्या क्वालिटीचं जाळीचं ताट जड आहे बरं का आणि क्वालिटी उत्तम आहे। तर लिमिटेड स्टॉक आहे बरं का या जाळीच्या ताटाचा। तर ज्या ज्या ताईंना सुंदर असं जाळीचं ताट आणि सुंदर असं बघा हळदी कुंकू करंडे हवी आहेत त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती 8ला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तर हे बघू शकता केळीचं पान सुद्धा आहे, हळदी कुंकू करंडे सुद्धा खूप सुंदर क्वालिटीचे आहेत आणि हे जाळीचं ताट जे आहे ते 11 नंबरचं आहे, बरोबर 11 नंबरचं आहे। क्वालिटी उत्तम आहे, जड आहे, भरीव आहे। ज्या ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती 8ला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। त्याचबरोबर न चुकता हे केळीचं पान जे आपण बनवलंय भरपूर जवळपास 5,000 क्वांटिटीमध्ये केळीचे पान आहेत आणि प्युअर खणामध्ये आहे, अस्तर सुद्धा चांगल्या क्वालिटीचं आहे। तर ज्या ज्या ताईंना हे केळीचं पान हवं आहे नैवेद्य दाखवण्यासाठी, तर काही तर जेवण आपल्यासाठी नाही, देवी देवता नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा अगदी ह्याच्यावर तुम्ही धनलक्ष्मी कुंचन पूजा लक्ष्मीची सेवा सुद्धा करू शकता। ज्या ज्या ताईंना हे केळीचं सुंदर असं पान हवं त्या ताईंनी मेसेज करा। तर बघा ताईंनी एकूण आपल्याकडे पानवेल डिश 4 घेतलेले आहेत, कारण बाहेरच्या देशात राहत असल्यामुळं आजूबाजूला सुद्धा भारतातली लोक राहतात, तर त्यांना सुद्धा कुंचन सेवा करायची आहे। तर ताईंनी आपल्याकडे एकूण बघा 4 डिश घेतलेल्या आहेत। तर मी तुम्हाला 2 दाखवते, कारण ताईंनी मोठ्या 2 छोट्या 2 ह्याच्यामध्ये अगदी तुम्हाला कुंचन सेवा सुद्धा करता येते पानवेल डिशमध्ये पितळेच्या, आणि तुम्हाला देवी देवतांना नैवेद्य किंवा आरती वगैरे करण्यासाठी सुद्धा खूप बेस्ट ऑप्शन आहे बरं का। ह्याला पानवेल डिश असं म्हणतात। तरी पानवेल डिश जी आहे ती 10 नंबरची आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे। ह्याच्यामध्ये बघा तुम्ही कुंचन सेवा सुद्धा अगदी व्यवस्थित करू शकता। हे बघा सुंदर आणि छान क्वालिटीची बघा ताईंनी आपल्याकडे पानवेल डिश आणि कुंचन घेतलेला आहे। क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का, कारण दुबईमधून ताईंनी ऑर्डर केलेलं आहे आणि ते नाशिकमध्ये जाणार आणि तिथून त्यांचा भाऊ जो आहे ते दादा घेऊन दुबईला जाणार आहे। तर बघा विष्णूंची मूर्ती सुद्धा आहे
आणि छान असं शंखचक्र आणि लक्ष्मी, गजांत लक्ष्मी आणि आपल्याकडलं कुंचन सर्वात मोठं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एवढ्या भारी क्वालिटीचं कुंचन आणि एवढ्या कमी किमतीत होलसेलमध्ये कुंचन आहे फक्त 750. बाकीची रत्न वेगळी. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा, कारण खूप ताईंना भेटला नाहीये जेव्हा घेतला. कारण स्वामी मूर्ती आर्टनं आता स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग चालू केल्यामुळं बऱ्याचशाच गोष्टींची किंमत कमी झाली. कारण स्वतः आपण क्वांटिटीमध्ये बनवून घेतो 20,000 30,000, त्यामुळे ऑटोमॅटिक ह्या किमती कमी होतात. तर आपण बघा स्वतःचं सगळं मॅन्युफॅक्चर बनवून घेत असल्यामुळं किमती कमी आहेत. तर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा. आणि सगळ्यात मोठा साईज आणि भरीव आहे. ज्या ताईंनी आता नवीन कुंचन घेतलाय त्या ताई क्वालिटी सांगतील, अगदी जड आहे आणि खूप वजनदार कुंचन आणि सगळ्यात मोठ्या साईजचं कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा. बघा ही पानवेल डिश आहे जी की 10 नंबरची आहे. तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता किंवा 8 नंबर सुद्धा घेऊ शकता. अगदी ह्याच्यामध्ये सुद्धा कुंचन सेवा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला करता येते. ज्या ताईंना जी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे. मोर समय खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा ताईंनी 2 मोर समयचे जोडे घेतलेले आहेत. कारण कसं असतं, जरी बाहेर देशात राहत असतील तर स्वतः पूजा वगैरे आपल्या करतात. सणासुदीला त्या खूप छान डेकोरेशन करतात. ताई जॉबला आहे, सुट्टी घेऊन ताई पूजा वगैरे करतात. आणि त्या म्हटल्या की ताई मला सुद्धा खूप छान वाटतं, कारण तुमच्या माध्यमातून बरंचसं पूजेचं. ताईंनी बघा आपल्याकडे एका वेळेस मागच्या 2 महिन्यापूर्वी, कारण आपल्याकडे तुपाचे दिवे आणि चांदी आणि अगरबत्ती बाहेरच्या देशात पाठवायला अलाउड नाहीये आपल्या भारतामध्ये. तर ताईंनी काय केलं, त्यांच्या मिस्टरांच्या थ्रू आपल्याकडं तुपाचे दिवे जे 1 तास 10 मिनिटं चालणारे बघा हे तुपाचे दिवे आहेत. ते ताईंनी एकदम आपल्याकडे बघा जवळपास 30 डबे मागवले होते तुपाचे डबे 3 महिन्यापूर्वी. तर बघा 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा, ज्याच्यामध्ये बघा 50 वाती, हा माझ्या वापरातला आहे. तर 50 वातीचे डबे ताईंनी आपल्याकडे एवढे घेतले होते एकदमच. हे बघा 50 वाती आणि अगदी पेड्यासारख्या आणि पेड्या नसणाऱ्या 1 तास 10 मिनिटं चालणाऱ्या शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे सुद्धा ताईंनी भारतामधून आपल्याकडं घेतलेले आहेत. त्यासोबत अगरबत्त्या गुलाबाच्या 10, प्रत्येक अगरबत्ती 2-2 आउटर घेतले, म्हणजे 10-10 अगरबत्त्या अशा आपल्याकडे ताईंनी एकूण 7 अगरबत्त्या घेतल्या होत्या. केसर हिना 10, गुलाब 10, भीमसेन 10. तर एवढं मोठं पूजा साहित्य ताई दुबईला घेऊन गेले ताईंचे मिस्टर. आणि त्यांना आपल्याकडलं पूजा साहित्य खूप आवडतं. आणि मला एक चांगली गोष्ट वाटते की कर्म चांगलं असलं ना की आपल्यासोबत देव नेहमी असतो. कारण ताईंनी बघा त्यांच्या आपल्या भारतातल्या ग्रुपला आपलं प्रोडक्ट टाकले, व्हिडिओ टाकले, नंबर शेअर केला. तर ताईंमुळे तिथून आम्हाला भरपूरशा ऑर्डर येतात बरं का, दुबईवरून, अमेरिकेवरून, युरोपवरून, ऑस्ट्रेलियावरून. कारण हे खूप चांगले एक त्या सेवा करतात. त्यांचं म्हणणं आहे की ताई इथं मिळतच नाही आपल्या भारतातल्या गोष्टी आणि खूप महाग असतात, त्यामुळं आपल्याकडं चांगलं भेटतं आणि आमच्या माध्यमातून सगळ्यांना पूजा करण्याचं भाग्य मिळतं, म्हणजे आम्हाला खूप चांगलं वाटतं म्हणून ते एक सेवा करतात. तर बघा 1 तास 10 मिनिटं चालणारे ताईंनी तुपाचे डबे सुद्धा आपल्याकडे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत. मोर समय हे बघा सुंदर आणि छान क्वालिटी बघा आपल्याकडली ही मोर समय आहे जी की ताईंनी घेतलेली आहे. आणि कुंचन सेवेचं सगळं साहित्य घेतलेलं आहे ते व्हिडिओच्या शेवटी पूजा करून आपण ताईंना देणार आहे. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या मोर समय सुद्धा ताईंनी आपल्याकडे 2 घेतलेले आहेत. बघू शकता चांदीची निरांजन ताईंनी घेतलेले आहेत 2 आपल्याकडं. कारण चांदी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि कुंचन सेवा करताना ताई म्हणल्या मला 1 निरांजन आणि त्यांच्या जे काही फ्रेंड सर्कल आहे त्यांच्यासाठी त्यांनी 1 घेतलेला आहे. तर 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावण्यासाठी ताईंनी चांदीचे निरांजन आपल्याकडे एकूण 2 घेतलेले आहेत. तर तुपाचा दिवा लावूनच माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. ताईंची खूप मोठी ऑर्डर आहे, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चांदीची निरांजन आहे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावण्यासाठी 1 तास 10 मिनिटं चालणारा. तर आपल्याकडे जी चांदी आहे ती कोल्हापूरची आहे आणि शुद्ध चांदी आहे आणि विधिवत निरांजन तुम्हाला सर्वांना पूजा करून मिळणार आहे. तर ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा. बघू शकता ताईंनी हळदीकुंकवाचे सुंदर असे करंडे सुद्धा आपल्याकडे घेतलेले आहेत केळीच्या पानासोबत. आणि क्वालिटी खूप उत्तम आहे बरं का, कारण आता मकर संक्रांती येते झाली होऊन गेली आणि बऱ्याचशाच ताईंना हळदी कुंकू रथसप्तमीच्या अगोदर करायचं आहे. तर त्यासाठी बघा हे आपल्याकडले हळदी कुंकवाचे करंडे आहेत आणि भरपूर ताई आमच्याकडे ऑर्डर करतात, कारण ह्याच्यामध्ये कुंकू हळद भरपूर मोठ्या प्रमाणात बसते. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करा. ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. सुंदर असे बघा हळदी कुंकवाचे करंडे, ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करा. त्याच बघू शकता ताईंनी अजून एक निरांजन आपल्याकडे घेतलेलं आहे आणि एक छोटंसं त्यांच्या तुळशीला लावण्यासाठी निरांजन तुपाचा दिवा अर्धा चालणार ह्याच्यामध्ये ताई ठेवणार आहे. हा चोचवाला निरांजन असं म्हणतात, म्हणजे चोचीचं निरांजन आहे. खूप सुंदर आहे बरं का, प्युअर शुद्ध चांदीमध्ये. तर ताईंनी हे 2 निरांजन सुद्धा आपल्याकडे घेतलेले आहेत. त्यासोबत चांदीचे भरपूरसे रत्न कुंचन सेवेसाठी घेतलेले आहेत. सगळ्यात शेवटी ताईंची कुंचन सेवा सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा. सुंदर ह्याच्यामध्ये बघा तेलाचा तुपाचा ह्याला असं वाद सुद्धा लावता येते. खूप सुंदर क्वालिटीचे निरांजन आहे बरं का.
भरपूर ताईंनी ह्याची ऑर्डर केलेली आहे आणि हे निरंजन आहे त्याचा ग्रॅम 25 ग्रॅमचे निरंजन आहे बरं का. 25 ग्रॅमचं निरंजन शुद्ध प्युअर चांदीमध्ये. ज्या ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर मेसेज करायचा आहे. क्वालिटी उत्तम आहे आणि हे छोटंसं निरंजन आहे बरं का, त्यातलं चोचवालं अर्धा चालणारा तुपाचा दिवा लावण्यासाठी. तर सगळं पूजेसाठी ताईंची इच्छा आहे की शीतलताई तुमच्या हातून पूजा करून द्या. आपण त्यांना माझ्या हातून पूजा करून मी देणार आहे. सगळ्यात मोठ्या साईजची ताईंनी अन्नपूर्णा घेतलेली आहे चांदीची बरं का. बघू शकता सगळ्यात मोठ्या साईजची चांदीची अन्नपूर्णा सुद्धा ताईंनी घेतलेली आहे. तर माता अन्नपूर्णाची सुद्धा आपण ताईंना विधिवत पूजा करून देणार आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे. 160 ग्रॅमची ही अन्नपूर्णा आहे बरं का. ह्याच्यामध्ये छोटी सुद्धा आहे पण ताईंनी एकदाच घेतली कारण ताईंची इच्छा होती की ताई मला भरीव पाहिजे आणि त्यात ताईंना माहितीये नाशिकची कोल्हापूरची चांदी चांगली असते त्यामुळे ताईंनी आपल्याकडे ही ऑर्डर केलेली आहे बरं का. कारण कोल्हापूरची चांदी आहे प्युअर शुद्ध चांदीची ही अन्नपूर्णा ताईंनी सगळ्यात मोठ्या साईजची घेतलेली आहे. तर ताईंची ऑर्डर बघायला मिळेल आणि ऑर्डर बघता बघता तुम्हाला जे आवडते त्याचा स्क्रीनशॉट काढा. दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुद्धा बुकिंग करू शकता. तर ताईंनी बघा एकूण 3 चांदीच्या वाट्या घेतलेल्या आहेत आपल्याकडं. कारण कसं असतं मला प्रत्येकाचा व्हिडिओ बनवणं कधी कधी ताईंना शक्य होत नाही पण बाहेरच्या देशामध्ये जाणार आहे आणि ताईंची इच्छा होती की ताई मला माझ्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण त्यांच्या ग्रुपमध्ये भरपूर ताईंनी आपल्याला खरेदी केलेली आहे आणि एक इच्छा असते की मी भारतातून आमच्या इतकं सुंदर पूजा आहे ते खरेदी करते तर व्हिडिओ त्यांनाही त्यांच्या ग्रुपला त्यांच्या फ्रेंड सर्कलला पाठवता येतो. त्यामुळे बघा ताईंनी आपल्याला ही जी वाटी घेतलेली आहे ती एकूण 27 ग्रॅमची वाटी आहे प्युअर चांदीची. 27 ग्रॅमची वाटी. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर ग्रॅम लक्षात ठेवा. 27 ग्रॅमची चांदीची वाटी. त्याचबरोबर बघू शकता 22 ग्रॅमची चांदीची वाटी एक ताईंनी घेतलेली आहे नैवेद्यासाठी बरं का देवी देवतांच्या लक्ष्मीच्या. त्याचबरोबर 13 ग्रॅम अगदी छोटी 13 ग्रॅमची सुद्धा चांदीची वाटी घेतली आहे. 13 ग्रॅम आहे 22 ग्रॅम आहे आणि 27 ग्रॅम 27 22 13 ह्या 3 ग्रॅमच्या ताईंनी आपल्याकडं चांदीच्या वाट्या घेतलेल्या. तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का. प्युअर शुद्ध चांदीच्या वाट्या त्यांनी तीन घेतलेल्या आहेत साईजमध्ये. कारण ताई म्हणले एकामध्ये गुळ फुटाणे एकामध्ये देवीला खीर आणि एकामध्ये स्वामींना नैवेद्य असं 3 ताईंनी आपल्याकडे वाट्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर स्वामींची मूर्ती सुद्धा ताईंनी घेतलेली आहे. पहिली त्यांच्या घरी छोटी होती पण ताईंनी आपल्याकडे स्वामींची एक मोठी मूर्ती पण घेतली आहे ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. तर सुंदर अशी बघा ताईंनी 3 साईजमध्ये आपल्याकडे चांदीच्या शुद्ध प्युअर चांदीच्या वाट्या घेतलेल्या आहेत. क्वालिटी उत्तम आहे बरं का आणि तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही चांदीची वाटी आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. भरपूर चांदीच्या वाटी आपल्याकडे उपलब्ध आहेत. कुंचन सेवेचं साहित्य सुद्धा चांदीमध्ये ताईंनी घेतलेलं आहे कारण त्यांचे एकूण कुंचन 4 आहेत त्यामुळे त्यांनी चांदीचं साहित्य सुद्धा भरपूर घेतलेलं आहे. तर ज्या ताईंना ही वाटी हवी त्यांनी मेसेज करा. आणि प्युअर शुद्ध चांदी आहे बरं का आपल्याकडे कोल्हापूरची आणि अशी तुम्हाला चांदी कुठेही भेटणार नाही. 100% चांदी आहे. क्वालिटी उत्तम आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा. तर चांदीच्या वाटीसाठी बघा ताईंनी एक चमचा सुद्धा घेतलेला आहे जो की आपल्याकडे 12 ग्रॅमचा चमचा आहे चांदीचा. वाटीसोबत ताईंनी चमचा सुद्धा घेतलेला आहे. देवी सुद्धा नैवेद्य खीर वगैरे दाखवताना ताई म्हटलं चमचा असावा म्हणून 12 ग्रॅमचा चमचा आणि वाटी घेतलेली आहे. 3 वाट्या घेतलेल्या आहेत एकूण अशी ताईंची ऑर्डर आहे. त्याच बघू शकता मोदक सुंदर आणि छान क्वालिटीचा मोदक आहे आपल्याकडला. जे ताई बाहेरच्या देशात राहतात कारण चांदी तुपाचे दिवे आणि अगरबत्ती पाठवायला अलाउड नाहीये. बाकी सगळं पूजा साहित्य तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये आम्ही एक्सपोर्ट करू शकतो. फक्त चांदी तुपाचे दिवे आणि अगरबत्त्या पाठवायला अलाउड नाहीये. तर तुमचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांच्या थ्रू तुम्ही मागवू शकता. तर बघा ताईंनी गणपती बाप्पासाठी आपल्याकडे हा मोदक घेतलेला आहे चांदीचा. त्यांच्याकडे गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे तर त्यासाठी ताईंनी आपल्याकडे चांदीचा मोदक घेतलेला आहे. तर ताईंनी बघा आपल्याकडे आणि ही सगळी मिक्स ऑर्डर आहे बरं का. फक्त ताईंची 70,000ची ऑर्डर आहे पण बाकीच्या ताईंची पण ह्याच्यामध्ये ऍड आहे. तर तुम्हाला की एवढी चांदी 70,000मध्ये त्यांना कशी दिली असं तुम्ही म्हणू नका कारण मिक्स ऑर्डर आहे सर्व ताईंची. कारण त्यांनी बघा सगळ्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये ज्या ताई आहेत सर्वांनी एकत्र आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे. तर एकूण त्यांनी 4 कुंचन घेतल्यामुळे 4 चांदीचे शिक्के घेतलेले आहेत माता लक्ष्मीचे. त्याचबरोबर बघू शकता ताईंनी कलश पण घेतलाय आणि आता कुंचन सेवा सुद्धा तुम्हाला ताईंची बघायला मिळेल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. त्यांच्या ग्रुपमधल्या एक ताई आहेत बरं का ज्यांचं नाव आहे मेघाताई. तर मेघा साळुंके असं नाव आहे. त्या ताईंनी कुंचन आपल्याकडे सर्वात अगोदर घेतला होता. जवळपास वर्ष झाले. त्यांना खूप चांगला अनुभव रिझल्ट आला म्हणून त्यांनी ही सेवा ह्या मैत्रिणींना सांगितली आणि या मैत्रिणी सगळ्यांनी आपल्याकडे ही कुंचन सेवा घेतली बरं का. तर त्यांच्या ग्रुपमधलेच ते आहेत. तर बघा ताईंनी असं आपल्याकडं
एक चांदीचा कलश घेतला आहे बघा, खूप सुंदर असा तांब्या आहे बरं का, देवी देवतांना पाणी, माता लक्ष्मीला पाणी वगैरे ठेवण्यासाठी. तर ताईने आपल्याला हा गडू घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष्मीची सेवा किंवा नाणे सुद्धा पैशाचे ठेवू शकता बरं का, दागिने. कारण माता लक्ष्मी प्रसन्न करणारा हा उपाय सुद्धा आहे. कारण माता लक्ष्मीच्या हातामध्ये कलश असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याबरोबर कलश असल्यामुळं आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी स्थिर होते. कारण ह्याच्यामध्ये 1 रुपयाचा कॉईन किंवा चांदीचा कॉईन टाकून तुम्ही सगळे पैशाचे नाणे सुद्धा ह्या चांदीच्या कलशामध्ये भरू शकता. ज्या ताईंना चांदीचा कलश हवा त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा. ताईंची निरांजनची सुद्धा आपण विधिवत पूजा करून देऊ. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. कारण ताईंची इच्छा होती की शीतलताई भारतामधून मी पूजा साहित्य मागवते, आणि जसं तुम्ही मेघा साळुंके ताईंना पूजाविधी करून दिलतं आणि त्यांना एवढे चांगले रिझल्ट आले. म्हणजे त्यांच्या मुलीचं आरोग्य थोडंसं खराब असायचं आणि ताईंनी 1 वर्षापूर्वी चॅनेल बघितलं आणि पैसे खूप गेले बरं का दवाखान्याला. कारण बाहेरच्या देशामध्ये ट्रीटमेंट घेणं म्हणजे खूप अवघड असतं. तर ताईंना खूप चांगला रिझल्ट आला. त्याचबरोबर ताईंचं नोकरीबद्दलचे सुद्धा बरेचसेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. त्यामुळे त्यांनी त्यांचा अनुभव त्यांच्या मैत्रीला सांगितला. त्यामुळे त्यांनी बघा कुंचन सेवा आपल्याकडं घेतलेले आहे. एकूण 4 सेट आहेत त्यांचे कुंचनचे. तर अशी कुंचन सेवा सुद्धा ताईंनी घेतलेली आहे आणि चांदीचे निरांजन सुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेले आहेत 2. प्रत्येक पूजा साहित्याची आपण ताईंच्या विधिवत पूजा करतोय. तर असं ताईंनी बघा सुंदर असं आणि कलशामध्ये बरकत येण्यासाठी कशी सेवा करावी ह्याचा व्हिडिओ अगदी तुम्हाला मिळेल आणि अशा शेवटी पण व्हिडिओच्या बघायला मिळेल. तर ताईंनी बघा एकूण 2 निरांजन घेतलेले आहेत आपल्याकडे चांदीच्या निरांजनमध्ये एक तर तुपाचा दिवा लावा, कारण का लक्ष्मी आकर्षित होते आणि लक्ष्मीला प्रिय ही चांदी आहे. घरामधलं वातावरण सुद्धा ऑक्साईड होतं, त्यामुळे चांदीचं एक तर निरांजन तुम्ही नक्की लावा. त्याच बघू शकता ताईंची चांदीची अन्नपूर्णा आहे, त्यांची पण आपण विधिवत पूजा करूया. सर्वात मोठा साईज, ह्याच्यामध्ये छोटा साईज सुद्धा आहे बरं का, प्युअर शुद्ध चांदीचा. तुम्हाला जो साईज हवा अगदी तुम्ही तो साईज आपल्याकडे खरेदी करू शकता. अन्नपूर्णा मातेची चांदीची मूर्ती ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे. तर त्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करून ताईंना पाठवणार आहे. खूप सुंदर आणि छान कोणची बघा चांदीची अन्नपूर्णा मातेची मूर्ती. ताईंनी मोदक घेतलेला आहे, आपण मोदकची सुद्धा पूजा करूया. श्री गणेशाय नमः. चांदीचा मोदक आहे. ताई म्हटल्या संकष्टीला चतुर्थीला मी बाप्पाच्या समोर ठेवणार आहे. असं सुंदरसा चांदीचा मोदक, ह्याची सुद्धा विधिवत पूजा केलेली आहे. त्याचबरोबर ताईंनी आपल्याकडे वाट्या घेतलेल्या आहेत, तर ह्याची सुद्धा विधिवत. आणि हो, वाटी अगदी पिवळी पडते बरं का, कारण हळदी कुंकू लावलेलं असतं. तुमचं कुरिअर असंच पॅकिंग होतं. पण तुम्हाला असं वाटत असेल की चांदी काळी पडली, पण चांदी ऑक्साईड होते, काळी पडते बरं का. कारण चांदी हवा शुद्ध करायचं काम करायचं. तर तुम्हाला व्हाईट कलरची कोलगेटची पेस्ट आणून हे स्वच्छ करायचं आहे, त्यांनी अगदी नव्यासारखी चांदी चमकते. तर ताईंच्या एकूण बघा 3 वाट्या आहेत आपल्याकडल्या. 3 वाट्या आहेत ह्या त्यांच्या नैवेद्याच्या. तर त्यांनी सेट घेतलाय 3 वाट्यांचा आणि सगळ्या वाट्यांसाठी एकच चमचा घेतलेला आहे, जो की 12 ग्रॅमचा आहे. तर सुंदर अशी चांदीची ताईंची वाटी आहे आपल्याकडली, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर चांदी हवी असेल शुद्ध प्युअर तर लवकरात लवकर मेसेज करायचा आहे. छोटंसं निरांजन, ज्याला असं चोच आहे बरं का पोपटासारखी, किंवा तुम्ही चोच निरांजन म्हणू शकता. खूप सुंदर गोड आहे आणि त्याच्यात अर्धात चालणारा तुपाचा दिवा सुद्धा बसतो. कुंचन सेट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये तेलाचा आणि तुपाचा, म्हणजे ह्याला वात तुम्हाला लावता येते बरं का, असं हे निरांजन आहे. हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर मेसेज करायचा आहे. ह्यांची मिक्स ऑर्डर असल्यामुळे बरं का, तुम्ही असं म्हणाल की ताई एवढी चांदी तुम्ही 70,000 मध्ये दिली का आणि एवढं साहित्य, असं काही नाही. कारण ताईंच्या नावाने ऑर्डर आहे, कारण ताईंचा भाऊ घेऊन जाणार आहे, त्यामुळे विधिवत आपण पूजा केलेली आहे. चमचा पण ताईने घेतलेला आहे 12 ग्रॅमचा. जे एक पॉझिटिव्हिटी प्रत्येकाला मिळते पूजा केल्यानंतर. असं प्रत्येकाचं मत आहे की ताई तुमच्याकडून आलेल्या सगळ्या गोष्टी आम्हाला लाभतात आणि आम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट आणि अनुभव येतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो तुमच्याकडे जे सामान आम्ही घेतो त्याची विधिवत आम्हाला पूजा करून द्या, असं बऱ्याचशाच ताई म्हणतात. तर बघू शकता त्यांना अनुभव तर तसे आहेत, तुम्हाला सुद्धा असतील. तर चांदीची अन्नपूर्णा सुद्धा ताईंनी घेतलेली आहे. बघू शकता ताईंनी 4 घेतलेत कापूर. एकूण त्यांचे 4घींची ऑर्डर असल्यामुळे 4 कापूर आहेत. तर शुद्ध भीमसेन कापूर आहे 1, 2, 3, 4. तर त्यांनी जवळपास बघा 1 किलो कापूर घेतलेला आहे. 250 ग्रॅमचे हे 4 त्यांनी बरण्या घेतलेल्या आहेत. एकूण बघा आपल्याकडे त्यांनी 1 किलोचा कापूर घेतलेला आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे. शुद्ध भीमसेन आपल्याकडे कापूर मिळतो मंगलमचा, आणि एवढ्या कमी किमतीत तुम्हाला कुठेच मिळणार नाही, कारण शुद्ध भीमसेन कापूर फक्त आपल्याकडे मिळतो. तर हे ताईंनी 4 कापूर घेतलेले आहेत.
ताईने बघा आपल्याला 4 पोटल्या घेतलेल्या आहेत कुंचन सेवा ठेवण्यासाठी, कारण ताईंच्याच नावानं बुकिंग आहे या 4 कुंचनचं. तर ही एक पोटली आहे, दुसरी ही पोटली आहे ताईंची. तर 4 एकूण त्यांनी पोटल्या घेतलेल्या आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवा ठेवण्यासाठी. एकूण ताईंच्या बघा ह्या 4 पोटल्या आहेत आपल्याकडं. कुंचन ताईंची एकूण 4 आहेत बरं का पूजेमध्ये. तर सगळ्यांची विधिवत पूजा करताना तुम्हाला बघायला मिळेल. आणि एक ज्या नागपूरच्या ताई आहेत त्यांचा पण कुंचन आपण ह्याच्यामध्ये पूजा करूया. साक्षीताईंचा कुंचन, एकूण 5 कुंचनची आपण विधिवत पूजा करूया, कारण त्यांनी पण पूर्ण सेट घेतलेला आहे आणि त्यांची सुद्धा ह्याच्यासोबत आपण पूजा करूया. तर कुंचन बघा आपल्याकडे जो कुंचन आहे तो तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे, कारण आपण स्वतः बनवून घेतोय आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण बनवून घेतोय आणि स्वतः मॅन्युफॅक्चरिंग चालू केल्यामुळे तुम्हाला अगदी 750 रुपये कुंचन आणि इतर रत्नाची जी प्राइस आहे ती वेगळी असेल. ज्या ताईंना हवा होलसेलमध्ये तुम्ही किती क्वांटिटी घ्या तुम्हाला मिळेल. तर बघू शकता असा कुंचन आहे ज्याच्यावरती बघा शंख, चक्र आणि तिलक म्हणजे भगवान विष्णू किंवा व्यंकटेश्वर बालाजींचा तिलक आणि मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर विष्णूंची प्रतिमा सुद्धा खूप सुंदर आहे बरं का. सर्व आता बऱ्याच ताईंनी काय केलंय, अगोदर कुंचन घेतले आणि मोह आवरत नाहीये, हा कुंचन आवडलाय म्हणून पहिला कुंचन आईला बहिणीला दिला आणि दुसरा कुंचन बऱ्याच ताईंनी आपल्याला बुकिंग केलाय. अशी भरपूरशी उदाहरणं आहेत बरं का. मी म्हणते बरं ताई असू दे, पण नाही ताई आताचं कुंचन छान आहे, आम्हाला आवडलंय, मोठं आहे, तर आम्हाला हाच कुंचन पाहिजे. तर बऱ्याचशाच ताईंनी बघा अगोदर कुंचन घेतला वर्षापूर्वी किंवा 6 महिने सेवा केली आणि तो नातेवाईकांना दिला आणि दुसरा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते ह्या मंत्राचं पठण करत करत ह्या कुंचनला हळदी कुंकूने अलंकरित करायचं आहे. तर कुंचन तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे. स्वामी मूर्ती आर्ट शॉप आपलं पुण्यामध्ये आहे. तुम्ही शॉपला सुद्धा व्हिजिट करून हे धनलक्ष्मी कुंचन खरेदी करू शकता. विधिवत पूजा सर्वांचीच होते, पण कसं ताईंची इच्छा होती की ताई एवढी मोठी ऑर्डर आहे आणि मी एवढ्या 7 समुद्रा पारवरून ऑर्डर करते, तर मला एक व्हिडिओ प्लीज बनवून द्या जेणेकरून मला माझ्या ग्रुपवरती टाकता येईल आणि काही गोष्टी मिसिंग नको. मग म्हटलं ताई माझा व्हिडिओ बनवा, म्हणून ताईंचा आपण व्हिडिओ करतोय. तर बघा सुंदर असा कुंचन आहे आपल्याकडला. ज्या ताईंना सुंदर असा कुंचन हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा. त्याचबरोबर आपलं शॉप चिंचवडगाव पुण्यामध्ये आहे. ज्या पुण्यातल्या पुण्यात ताईंना शक्य आहे येणं त्या शॉपला येऊ शकतात किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला हे खरेदी करता येतं. तर असे ताईंचे 4 कुंचन आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः या मंत्राचं पठण करत करत या कुंचनची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे. आणि शेवटी तुम्हाला मंत्र जो आहे कुंचन सेवा करताना ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः या मंत्राचं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. बऱ्याचशाच ताईंना कुंचन सेवेचे चांगले अनुभव आलेले आहेत, त्या ताईंनी नक्की शेअर करायचे आहेत. खूप सुंदर असा बघा विष्णू आणि सुंदर असा कुंचन आणि सगळ्यात तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी किमतीत आणि कुंचन सेवा आपली आज हजारो बायका कॉपी करतात, सेवा चुकीची सुद्धा सांगतात, पण अनुभव आला पाहिजे. जे ओरिजिनल ते ओरिजिनल असतं, कारण माझ्याकडून जी सेवा आली त्याचा अनुभव तुम्हाला 100% येतो, रिझल्ट मिळतो. आणि सगळ्यात मोठ्या साईजचं कुंचन आहे बरं का. असा कुंचन तुम्हाला एवढ्या चांगल्या क्वालिटीचा कुठेच मिळणार नाही. ब्रास बघू शकता, अगदी फिनिशिंग वगैरे किती सुंदर आहे. तर ज्या ताईंना हा कुंचन आणि कुंचन सेवा हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करायचा आहे. तर अशी ही कुंचन सेवा आहे बरं का. अखंड लक्ष्मी प्राप्ती, कर्जमुक्ती, आपले अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक जे प्रॉब्लेम चालू आहेत ते दूर होण्यासाठी ही कुंचन सेवा केली जाते. तर अशी कुंचन सेवा आहे आणि खूप सुंदर क्वालिटीचा कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहे. बऱ्याचशाच ताई आपल्याला कुंचन ऑर्डर करतायत. तर ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा आणि ज्यांना शॉपला येऊन घेणं शक्य आहे त्या ताई शॉपला सुद्धा येऊ शकतात. तर ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः कुठली पोथी वगैरे वाचायची गरज नाहीये. जे वाटलं तुम्हाला तर लक्ष्मीचं स्तोत्र वाचू शकता आणि मंत्र जरी म्हटला कुंचन सेवेसाठी तरी सुद्धा पुरेसा आहे, कारण माता लक्ष्मीची एक सेवा आहे आणि तुमच्या घरामध्ये धन दौलत धान्य वाढत राहील. तर असे ताईंचे 4 कुंचनची आपण विधिवत पूजा केलेली आहे. तर असे बघा 5 कुंचनची आपण विधिवत पूजा करतोय. त्याचबरोबर बघू शकता हा एक कुंचन आहे ताईंचा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. स्वामीने फुल दिलं आशीर्वाद रूपामध्ये. सकाळपासून स्वामींचं फुल स्वामी टाकत नव्हते, कारण स्वामींना आज नैवेद्य मिठाई आणायची आहे. तर स्वामींच्या कृपेने ज्या ताई ज्या सेवेसाठी कुंचन घेत आहेत त्यांच्या सर्वांची चांगली इच्छा, चांगली स्वप्न पूर्ण हो हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचबरोबर बघा कुंचन सेवेसाठी ताईंनी काय काय साहित्य घेतलेलं. स्वामींच्या कृपेने, माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते. तर ताईंनी बघा कुंचन सेवेसाठी काय काय साहित्य घेतलेले आहे. आता हे ताईंचे एकूण 4 लक्ष्मीचे ताई शिक्के आहेत तुमचे. त्याचबरोबर ताईंनी बघा 4 कुंचनसाठी 4 श्रीफळ घेतलेले आहेत आपल्याकडे चांदीचे. बघा चांदीचे 4 श्रीफळ आहेत ताईंची. ऑर्डरचं कुंचन आहे त्यांचं पण हळकुंड ह्याच्यामध्ये मी घेते. तर एकूण 5 हळकुंड आहेत. त्यासोबत 5 आपल्याकडं ताईंचे बघा एकूण हे हळकुंड आहेत बघू शकता. एक 6 हळकुंड आहेत ताईंचे. 5 हळकुंड आहेत बरं का ताईंचे ऑर्डरचे. त्याचबरोबर बघा कमळाची फुलं. आता माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे त्यामुळे कमळाची फुलं ताईंनी 4 कुंचन सोबत हे 4 घेतले आहेत. वैष्णवी ह्या ताईंचं पण दे ग कमळाचं फुल एक. 5 आपण कमळाची फुलं आहेत कारण माता लक्ष्मीची सेवा आहे. सगळ्या शेवटी कमळाची फुलं तुम्हाला टाकायची आहेत. त्याचबरोबर बघू शकता कवड्या, ज्या की तुम्हाला कवड्या 5-5 किंवा 2-2 क्वांटिटीमध्ये ठेवायच्या आहेत. तर ह्या कवड्या आहेत पिवळ्या. एका कुंचमध्ये 5 कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. तर तुम्हाला मी दाखवते फक्त ह्या 5 कवड्या आहेत बरं का. त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे ताईंनी गोमती चक्र घेतलेले आहेत. हे एकूण गोमती चक्र सुद्धा 5 आहेत. एका कुंचनचं साहित्य दाखवते बरं का, कारण तुम्हाला माहिती पाहिजे काय काय साहित्य, कारण सगळं साहित्य दाखवत नाही मी. जेवढे आहे तेवढं ताईंच्या ऑर्डरचं आहेच, पण एक क्वांटिटी ताईंची दाखवते. त्यासोबत बघू शकता ताईंनी ही उधळ्याची फुलं सुद्धा घेतलेली आहेत आपल्याकडं. त्यासोबत जास्वंदाची फुलं आहेत. ही बघा जास्वंदाची फुलं ताईंनी घेतलेली आहेत. गणपती बाप्पा म्हणजे लक्ष्मीचा पुत्र त्यामुळे जास्वंदाचं एक फुल आपण कुंचमध्ये टाकायचं आहे. त्याचं बघू शकता हे पारिजातकची फुलं आहेत एकूण ताईंची ऑर्डरची. त्याचबरोबर पोवळे घेतलेले आहेत ताईंनी. 11 पोवळे आहेत बरं का त्यांचे. सगळ्यांनी 11, कारण उत्तर दिशेला पोवळे वाटेत ठेवल्याने आपली इच्छा सुद्धा पूर्ण होते. चांदीच्या वाटेत उत्तर दिशेला मोती ठेवायचे आहेत, ओरिजिनल नॅचरल मोती. तर हे मोती सुद्धा आहेत बरं का ताईंच्या ऑर्डरचे. धनलक्ष्मी कुंचन सेवेचं मी साहित्य तुम्हाला दाखवते. त्याचबरोबर बघू शकता हे आपल्याकडल्या लवंगा आहेत. ताईंनी लवंगा घेतलेल्या आहेत चांदीच्या. ह्या चांदीच्या लवंगा आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. त्याचबरोबर बघा पोवळे सुद्धा ताईंनी घेतलेले आहेत. एकूण किती आहेत रे कृष्णा? 11 त्यांनी प्रत्येकी पोवळे घेतलेत. कुणी 1 घेतं, कुणी 11 घेतं, कुणी 2 घेतं. सेट हवा असेल तर सेटची प्राइस वेगळी आहे. तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. अगदी 1 जरी घेतली सेवा केली तरी चालतं, असं काही नाहीये. पण त्यांनी एकदमच मागवले कारण इतर सेवेला सुद्धा पोवळ्या गोमती चक्र वगैरे उपयोगी येतात. तर बघा ताईंनी अक्षदा सुद्धा घेतलेल्या आहेत 11. हे बघा चांदीच्या अक्षदा 11. तर असंही धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य घेतलेलं आहे. त्यासोबत बांगड्या. तर ताईंनी बघा एकूण बांगड्याची एक माळ घेतली बरं का, कारण ताई म्हटले की एवढ्या दुरून येणाऱ्या भारतातून फुटल्या वगैरे वाढल्या तर पुन्हा सेवेमध्ये खंड नको, म्हणून ताईंनी बघा अख्खी एक माळच घेतली बांगड्यांची. बघा अशा ताईंनी आपल्याकडे ह्या 5 माळा घेतलेल्या आहेत. अजून एक हे 5 माळा आहेत हिरव्या बांगड्यांच्या. तर कसं आहे की एवढं दुरून येणार तर ताई म्हणे की खंड पडाय नको सेवेमध्ये, त्यामुळे ताईंनी बघा हिरव्या बांगड्यांच्या अशा 5 माळा घेतलेल्या आहेत. फक्त त्यांनी हिरव्याच घेतल्यात कारण त्यांचं असं मत आहे की ताई आमच्या सेवेमध्ये आमच्या इकडं हिरव्याच बांगड्या लक्ष्मीला लागतात, त्यामुळे ताईंनी शक्यतो सगळ्या हिरव्याच बांगड्या आपल्याकडे घेतलेल्या आहेत. पोटल्या ताईंच्या एकूण 4 आहेत बरं का. आपण प्रत्येक पोटली त्यांच्या कुंचमध्ये ठेवूया, कारण सगळं झाल्यावरती हे चांदीची जी तुम्ही रत्न बघताय आता मी सेवेमध्ये ठेवलेली जी चांदीची रत्न आहेत ती सगळी कुंचनमध्ये तुम्हाला ठेवायची आहेत या पोटलीमध्ये. आणि या पोटलीला जे आहे ते तुम्हाला गुलाबाचं अत्तर लावायचंय बरं का. ताईने एकूण अत्तर सुद्धा 4 घेतलेले आहेत. गुलाबाचं अत्तर लावायचंय. माता लक्ष्मीला प्रसन्न प्रिय असणार हे गुलाबाचं अत्तर पोटलीला लावून ही पोटली तुमच्या कॅश बॉक्समध्ये कपाटामध्ये ठेवायची आहे. तर आपल्याकडे बघा ओरिजिनल गुलाबाचं अत्तर मिळतं. ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा. त्यासोबत बघू शकता प्रत्येक ताईंच्या कुंचमध्ये आपण ही पोटली टाकूया. ह्या पोटल्या अशा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेल्या आहेत, कारण कसं आहे पोटल्या आपल्या स्टॉक आउट होत्या. आता पोटल्या बघा जवळपास काम चालू आहे. अशा 200 बनवल्या, दिवसाला 200 पोटल्या 300 पोटल्या स्टॉक आउट होतात. आणि शक्यतो पोटली ही पिवळी असावी आणि विष्णूंना पण प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला पण प्रिय आहे, कारण पिवळ्या पोटलीमध्ये लाल पण चालते पण जास्तीत जास्त पिवळ्याचा वापर करा, कारण पिवळं हे शुद्धतेचं प्रतीक आहे, सकारात्मकतेचं प्रतीक आहे. त्यामुळं प्रत्येक सेवा ही तुमची लवकर फळ देते पिवळ्या पोटलीने किंवा पिवळ्या रंगाने. पिवळ्या रंगाचं असं विशिष्ट महत्व आहे, त्यामुळे पिवळा तुम्ही नक्की पोटली घ्या. तर असे ताईंचे कुंचन झाले रेडी. तर ह्या ताईंची सुद्धा पोटली आहे. शुद्ध भीमसेन कापूर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. 250 ग्रॅम, 100 ग्रॅम, अगदी 50 ग्रॅम जेवढा हवा तेवढा तुम्ही खरेदी करू शकता. तर ताईंचं बघा धूपकप सुद्धा आहे बरं का. हा वेदाचा एक धूपकप आहे. वेदा लोबान सांब्राणी धूपकप आहे ताईंचा. म्हणजे एकूण क्वांटिटी त्यांची
1 डझन आहे, पण मी तुम्हाला 2-2 दाखवते कारण टेबलवरती बघा जागा नाहीये, सगळे पूजा साहित्य आहे. तर ताईंनी वेदाचा लोबांचा साम्राणी धूपकप घेतलेला आहे, बकूरचा साम्राणी धूपकप ताईंनी घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एकूण 12 पीस आहेत बरं का. ह्या धूपकपमध्ये खूप सुंदर असा ताईंनी आपल्याकडे धूपकप हा घेतलेला आहे. जवळपास त्यांचे 1-1 डझन धूपकप आहेत. तर अशी ताईंची ऑर्डर आहे. तुळशी लव्हेंडर अगरबत्ती ताईंनी घेतलेली आहे, 1-1 आउटर आहे बरं का त्यांचं, फक्त मी दाखवते 1-1. त्यासोबत ताईंनी केसरहीन अगरबत्ती घेतलेली आहे, खूप सुगंधात छान आहे, नॅचरल आहे, केमिकल नाहीये ह्याच्यामध्ये, कोणताही तुम्हाला त्रास होत नाहीये, उग्रट वास नाही, अगदी सायलेंट चालती, माइंडला आणि मनाला फ्रेश करणारी केसरहीन अगरबत्ती ताईंनी घेतलेली आहे. त्याचबरोबर ताईंनी भीमसेन अगरबत्ती घेतलेली आहे. त्याचबरोबर बघा चंदनची अगरबत्ती सुद्धा घेतलेली आहे आणि बरोबर 1.5 तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती घेतली. एकच स्टिक लावायची आहे, 1.5 तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती ताईंनी घेतलेली आहे. प्रत्येक अगरबत्ती 1-1 डझन घेतलेला आहे. त्यासोबत ताईंनी बघा गुलाबाचा धूपकोन घेतलेला आहे, माता लक्ष्मीला प्रिय, मोगऱ्याचं धूपकोन घेतलेला आहे आणि चंदनाचे धूपकोन घेतले आहेत. म्हणजे प्रत्येक जे धूपकोन आहे त्यांनी 6-6 म्हणजे अर्धा डझन घेतलेले आहेत. कारण त्यांची एकत्र ऑर्डर असल्यामुळे 4 ताईंची त्यांनी मिक्स सगळे ऑर्डर केलेले आहेत. कारण एवढ्या लांबच्या देशात चाललंय आणि कोणीतरी निघालंय म्हटलं की त्यांनी मोठीच खरेदी केली. तर बघा हे धूपकोन आहेत आपल्याला गुलाब, मोगरा आणि चंदन. तर बघा एकच स्टिक लावायची आहे, न चुकता 1.5 तास चालणार रुद्राक्ष अगरबत्ती नक्की ऑर्डर करा, कारण बरोबर 1.5 तास चालते आणि एकच स्टिक लावा. अगदी घरामध्ये खूप प्रसन्न फ्रेश वाटतं. जर तुम्ही उपासना जप वगैरे करत असाल तर नक्की लावा आणि खूप चांगली आहे, आपल्या माइंडला फ्रेश करतं बरं का. ज्या ताईंनी ट्राय केलेत आमच्या अगरबत्ती तुपाचे दिवे त्या ताईंनी नक्की कमेंट करा. तर बघा 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा जो की 1 तास 10 मिनिटं चालतो आणि 50 वातींचा डब्बा आहे बरं का. एकूण ताईंचे हे सुद्धा ऑर्डरचे 2 डझन आहेत. तर शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा जो की 1 तास बघा 10 मिनिटं चालतो. मी पितळेच्या निरांजनमध्ये धूर होत नाही किंवा ह्याच्याने कोणताही त्रास होत नाही, अगदी 1 तास 10 मिनिटं चालतो. 50 वातींचा डब्बा हा सुद्धा ताईंनी ऑर्डर केलेला आहे, क्वालिटी उत्तम आहे. ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. तर ताईंचा एक कामाक्षी दिवा सुद्धा आहे बरं का ऑर्डरमध्ये. तर ताईंनी हा कामाक्षी दिवा सुद्धा आपल्याकडे घेतलेला आहे, खूप सुंदर क्वालिटीचा. होलसेलमध्ये तुम्हाला आता कामाक्षी दिवा आपल्याकडे मिळणार आहे. ज्या ज्या ताईंना कामाक्षी दिवा हवा आहे त्या त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करायचा आहे. क्वालिटी बघा दिव्याची उत्तम आहे आणि तुम्हाला होलसेलमध्ये हा कामाक्षी दिवा मिळणार आहे. कारण कसे मार्केटपेक्षा खूप कमी किमतीमध्ये आपल्याकडे आता पूजा साहित्य ब्रासच्या मूर्त्या वगैरे मिळतात किंवा दिवे वगैरे मिळतात. कारण आपण स्वतः बनवून घेतोय आणि स्वामी मूर्ती आर्ट स्वतः मॅन्युफॅक्चर बनवून करते, त्यामुळे तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये मिळणार आहे. हा कामाक्षी दिवा सुद्धा ताईंचा ऑर्डरचा आहे. त्याचबरोबर सुद्धा स्वामी स्वरूप दीप श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा स्वामी स्वरूप दीप आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि शिवस्वरूप स्वामी दीप सुद्धा उपलब्ध आहे. ह्याच्यावरती श्रीयंत्र आहे, त्याचबरोबर स्वामींची प्रतिमा आहे आणि इथून तुम्हाला असं हवन करायचं. ह्या हवनामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी तयार होते. त्याच्यामध्ये शुद्ध कापूर सुद्धा आहे बरं का. त्यासोबत स्वामींच्या चरण पादुका सुद्धा आहेत. अशक्य करतील शक्य स्वामी. तर असा ताईंनी स्वामी स्वरूप दिवा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. तर हा सुद्धा ताईंनी एक घेतलेला आहे आपल्याकडं. तर ताईंची अशी ऑर्डर आहे आणि ताई काही राहिलं असेल तर नक्की मेसेज करा, कारण तुमचं सगळं अगोदर पूजा साहित्य मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले. कारण 7 समुद्रापार एवढी मोठी ऑर्डर चाललेली आहे. तर ताईंची इच्छा होती की शीतलताई एखादा तरी छानसा व्हिडिओ तुम्ही नक्की बनवा. त्याचबरोबर बघा ताईंचे मोराचे हळदीकुंकू करंडे सुद्धा 2 आपण ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत व्हिडिओमध्ये. तर हे ताईंनी 2 म्हणजे मोराचे हळदीकुंकू करंडे प्युअर चांदीचे आहेत बरं का. क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का. एक तर तुम्ही नक्की घ्या आणि ताईंचं सुद्धा ऑर्डरच आहे. तर ताईंनी बघा असे मोराचे हळदीकुंकाचे करंडे एकूण 2 घेतलेले आहेत, कारण त्यांचे एक आहेत आणि एक पूजा ताईंचं सुद्धा आहे, त्यांची जी मैत्रीण आहे. तर अशा हळदीकुंकाचे 2 करंडे आहेत, हे सुद्धा तुम्ही बघू शकता. तर अशी ही ताईंची ऑर्डर आहे. आणि तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला, ताईंची ऑर्डर एवढी मोठी आहे तर व्हिडिओ केलाय, कारण चांदीची जास्त पूजा साहित्य याच्यामध्ये आहे. आणि कसं आहे एवढं मोठं त्यांनी 7 समुद्रापारनं एवढी मोठी ऑर्डर केली आहे, तर म्हटलं ताईंचा एक आपण छानसा व्हिडिओ करूया. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ही चांदीची रत्न, हे मोती, पूजा साहित्य ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी मेसेज करा. आणि स्वामींच्या कृपेने, माता लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं आणि सर्वांना स्वामींचा कृपाशीर्वाद मिळावा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि ताईंच्या समया सुद्धा राहिल्यात बरं का व्हिडिओमध्ये दाखवायच्या.
तर ह्या ताईंच्या 2 समय आहेत ज्या की राऊंड शेपमध्ये आहेत. भरपूर ताईंनी ह्या समयचं ऑलरेडी आपल्याला बुकिंग केलेलं आहे. ह्या सुद्धा तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये मिळणार आहेत, राऊंड शेप समयी. त्यामुळे ज्यांना जे जे हवं आहे होलसेल प्राईजमध्ये त्यांनी ह्या ऑफरचा प्राईजचा लाभ घ्या बरं का. पुन्हा ह्या समय येतील की नाही, कारण प्रत्येक पूजा साहित्याची गॅरंटी नसते ताईंनो. लगेच स्टॉकआउट होतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आपल्याकडे जे व्हिडिओ झाला की लगेच बुकिंग चालू होतं, त्यामुळे वेळ न वाया घालवता ह्या सुंदरचे समय तुम्ही सुद्धा ऑर्डर करा. आणि चांदीची रत्नसुद्धा तुम्ही बघितली असतील. धनलक्ष्मी कुंचनसाठी एक लागतं बरं का, फूल हळकुंड. फक्त यांची मिक्स ऑर्डर असल्यामुळे मी तुम्हाला एवढी क्वांटिटी दाखवलेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.